सारखं महान दान आहे, श्रेष्ठ दान आहे ते कोटी कन्या दान आपण केल्याचं पुण्य एक बिल्वपत्र अर्पण केल्याने आपल्याला त्याच क्षणी प्राप्त होते म्हणून शिवतत्व सांगतं. काही यामध्ये संशय नाही, यामध्ये कोणताही संशय नाही म्हणून शिवतत्व सांगतं. एवढी महिमा या बिल्व वृक्षाची आहे. काशी क्षेत्र निवास काल भैरव दर्शनम प्रयाग माधवम दृष्ट्वा एक बिल्वम शिवार्पणम. काशी क्षेत्रामध्ये विश्वनाथ भगवान शिवाचं दर्शन केल्याने जे पुण्य मिळते, काल भैरव महाराजांचं दर्शन केल्याने जे पुण्य मिळते, प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमाचा वास आहे. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोक सेवात मरणे. जो प्रयाग क्षेत्र आहे, जो महान धर्माचं क्षेत्र आहे, असं प्रयाग क्षेत्राचं सुद्धा दर्शन केल्याचं पुण्य एक बिल्वपत्र अर्पण केल्याने मिळते म्हणून शिवतत्व सांगतं. एवढी महिमा या बिल्व वृक्षाची आहे. आपल्या परंपरेमध्ये, सनातनी परंपरेमध्ये वृक्षाला का महत्व दिलेलं आहे? ज्याप्रमाणे आचार्य देवोभव आहे, ज्याप्रमाणे गुरुदेव भव आहे, ज्याप्रमाणे मातृदेव भव आहे, पितृदेव भव आहे, त्याचप्रमाणे वृक्ष देवभव सुद्धा आहे. वृक्ष देवभव सुद्धा आपलं शास्त्र सांगतं. आपण देवालयामध्ये गेलो, शिवालयामध्ये गेल्यावर आपल्याला शुद्ध व्हावं लागतं, पवित्र व्हावं लागतं, स्नान करावं लागतं. शुद्ध जल घेऊन, गंगेचं जल घेऊन आपण त्या देवालयात जावं लागतं आपल्याला. तेव्हा कुठं देव ते आपलं स्वीकार करतं. पण या देवरूपी, या वृक्षरूपी देवाला जर आपण जल कसंही टाका ना, आंघोळ करता टाका, शुद्ध टाका, अशुद्ध टाका, तरी ते स्वीकार करते आणि या जीवनाला, या ब्रह्मांडाला प्राण देतं, आपल्याला प्राण देतं, शुद्ध हवा देतं. कोणतंही जल टाका. म्हणून हे वृक्ष देवता भव आहे. आपल्याला मनुष्याच्या जीवनामध्ये रोजचे आपल्याला 8 सिलेंडर जेवढं हवा असते, ऑक्सिजन पाहिजे तेवढं लागतं. 8 सिलेंडरची गरज आहे आपल्याला दिवस आणि रात्रामधून. एक सिलेंडर विकत घ्यायचा असेल ऑक्सिजनचं तर पहा किती किंमत आहे. जास्तीत आपल्याला 5 ते 6 हजार रुपये आपल्याला रोजचे खर्च करावे लागते. तेवढी ऑक्सिजन आपल्याला लागतं रोज नित्य. आपल्याला कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची किंमत कळाली. आपल्या पुढच्या लेकरांना, पुढच्या आपल्या वंशांना असं जीवनात असं भोग येऊ नये, असे दिवस येऊ नये, म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्या लेकराच्या जन्मतिथीच्या नावावर, जन्मतिथीवर, आपल्या जन्मतिथीवर, आपल्या प्रत्येकाच्या वडीलधाऱ्याच्या जन्मतिथीवर आणि कोणतंही कारण जरी नसलं तरी प्रत्येकाच्या घरातून एक तरी वृक्ष, कोणतंही वृक्ष असू द्या, एक तरी वृक्ष आपल्या हाताने लागलं पाहिजे. रोज 200 माणसाला आपण जीवन दान दिल्याचं पुण्य एक वृक्ष करतं. एक जर वृक्ष आपण लावलं, वाढवलं, त्याची सेवा केली तर नित्य आपण 200 माणसाला नित्य भोजन दिल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते, नित्य जीवन दान दिल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. एवढं एका वृक्षामध्ये महिमा आहे. एवढं साधे साधे जीवनामध्ये उपाय करून आपण जीवनाचा उद्धार करू शकतो, पण का करत नाही? प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला जीवनामध्ये सगळं काही पाहिजे, पण करायचं म्हणलं की मागं आपण हटतो, करणं नको वाटतं. पण केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. अगोदर करावं लागतं, अगोदर सत्कार्य करावं लागतं, दानधर्म करावं लागतं, चांगले कार्य करावं लागतं, जप तप करावं लागतं. तेव्हा कुठं आपल्या जीवनामध्ये शुभता येते, मंगलता येते, चांगलं होतं आपलं, आपल्या जीवनाचा उद्धार होते, हे जन्म घेऊन आपलं सफळ होते. म्हणून प्रत्येकानं या कथेतून एक संकल्प घ्या, कोणतेही आपल्या हाताने एक वृक्ष लागलं पाहिजे आणि एक वृक्ष शुद्ध 200 माणसाला रोज जीवनदान देत असते, आपल्या परिसरामध्ये शुद्ध हवा देत असते. म्हणून हे वृक्ष पूजनीय आहेत, महान आहेत, एका सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं घ्या म्हणून एक एक पान आपण सगळ्याला वाटत असतो. का वाटत असतो आपण कधी विचार केला का? कारण सांगतं, प्रकृती सांगते
की या वृक्षाचा एक एक भाग आहे, एक एक पान आहे, हे सोन्यापेक्षा महान आहे, सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सोनं आपल्याला जीवनदान देत नाही, सोनं एक दिखावा आहे लोकांना दाखवण्यासाठी. पण हे वृक्ष काय आहे? जीवनदान देणार आहे, म्हणून वृक्ष श्रेष्ठ आहे सोन्यापेक्षा. महान मूल्यवान वस्तूपेक्षा एक वृक्ष रूपी श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजे. जरा संतान नाही कोणाला तर शिवतत्व सांगता नाराज नाही व्हायचं, दुखी नाही व्हायचं. अरे आपल्या हाताने तुम्ही एक वृक्ष लावा तर या संसाराला 10 पुत्र दिल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होते. आपल्या घरातला या संसारातला आपला पुत्र संस्कारी होईल का असंस्कारी होईल आपल्याला माहिती नाही, पण एक वृक्ष जर गृहस्थ जीवनामध्ये असून लावलं तर 10 पुत्र संस्कारी पुत्र दिल्याचं पुण्य आपल्या पत्रात पडते, हे शास्त्र सांगतं. त्यांनी नाराज व्हायचं नाही म्हणून भगवान शिव म्हणतात एक आपल्या हाताने वृक्ष लावा तर या संसाराला तुम्ही 10 पुत्र दिल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होते. काही दोष लागत नाही, सगळ्या कुळाचा उद्धार एक वृक्ष आपल्याकडून करते म्हणून सांगतात. फक्त कथा नित्य कोणत्याही कथा ऐकणं बरोबर आहे, चांगलं आहे, पण फक्त ऐकून सोडून नाही द्यायच्या. त्यामधून आपल्या जीवनातल्या उद्धारासाठी काही ना काहीतरी एक एक गोष्ट आपल्या जीवनात उतरून घेतली पाहिजे. तेव्हा कुठं ती कथा ऐकल्याचं आपलं सफळ होईल. या कथेमधून 1-2 जरी सुधारले, 1-2 जरी आपले झाड लागले तरी ही कथा सफळ झाली, संपूर्ण झाली. म्हणून ऐकून सोडून नाही द्यायचं. आज ऐकलं की उद्या विसरून जाता. हे ऐकून आपल्या जीवनामध्ये उतरून घेतलं पाहिजे. माझी हीच दक्षिणा आहे, मला कोणतीही दक्षिणा लागत नाही, तुमचं काही लागत नाही. फक्त हे जे काही कथा सांगितल्या भगवान शिवाने आपल्याला जे ज्ञानोपदेश केला तेच ज्ञानोपदेश जीवनामध्ये उतरवलं तरच ते तुमच्या जीवनाचं सफळ, तरच भगवान शिव यामध्येच खुश आहेत. काही लागत नाही.